अमरावती महानगरपालिका झोन क्रमांक 4 अंतर्गत बडनेरा प्रभाग क्रमांक 22 मधील अशोकनगर, यवतमाळ रोड, मिलसाळ आणि आठवडी बाजार परिसरात सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था उघड झाली आहे। महिनोन महिने साफसफाई न झाल्याने या ठिकाणी घाणीचे ढीग साचले असून तीव्र दुर्गंधी पसरली आहे। अनेक शौचालयांमध्ये पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही, तर काही ठिकाणी वीजही उपलब्ध नाही। दरवाजे तुटलेले, गटारे तुंबलेली आणि सर्वत्र अस्वच्छता अशी भयावह परिस्थिती नागरिकांना रोज अनुभवावी लागत आहे। या शौचालयांचा वापर करणे नागरिकांकरिता धोकादायक ठरत असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे। विशेष म्हणजे या परिसरात बहुतांश घरांमध्ये आता वैयक्तिक शौचालयांची सुविधा उपलब्ध झाली आहे। त्यामुळे सार्वजनिक शौचालयांचा वापर अत्यल्प झाला असून ते निष्प्रयोजन ठरत आहे। यामुळे नागरिकांकडून आता या जीर्ण व धोकादायक शौचालयांना पाडून त्या जागेचा समाजोपयोगी कामांकरिता वापर करण्याची मागणी जोर धरत आहे। काही ठिकाणी अंगणवाडी, अभ्यासिका, व्यायामशाळा आणि लहान मुलांकरिता खेळांचे मैदान उभारण्याचे प्रस्तावही पुढे आले आहेत। स्वच्छ भारत मिशन आणि हागणदारी मुक्त शहराचे दावे करणाऱ्या प्रशासनावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। येत नाही। दुसरं म्हणजे पूर्ण तुटून खराब झाला। सर्व सीटा तर तुम्ही पाहिले कसे झालेले आहेत, पूर्ण भरून गेलेले आहेत आणि टाके पण लीक आहेत। तर आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला हा संडास इथं पाहिजे नाही। सर्व लोकांच्या घरी संडास झालेले आहेत। त्याच्याबद्दल आम्हाला इथे एखादी समाज मंदिर वगैरे चांगला हॉल बनवून लोकांचे जे काम येईल असं पाहिजे। संडास साफसफाई करणारे कर्मचारी काही कोणी येऊन नाही राहिले। आता काही वर्ष झाले, काही वर्ष म्हटलं म्हणजे जर मला असं वाटते की ह्या 2 वर्षात तुम्ही पाहिलंच नाही तर कोणी आलं। 15 महिन्याबंद नालीवाली येते, 2 माणसं येतात आणि त्याला जर म्हटलं आपण की बाबू हे काढ बरं साफसफाई, तुम्हाला जेले सांगणार त्याला सांगून द्या, हा शब्द बोलतो। सध्या अवस्था मी पाहून आले साफसफाईला इथं माणूस वगैरे येतात, पण सध्या सफाई साफ होत नाही। आणि दुसरं म्हणजे आता वस्तीचे लोक कमी झाले, तिथं बाहेरचेच लोक येते आणि घाण राहते थोडी, दारं पण नाही, त्याला लाईट नाही आहे, काही नाही आहे। आणि हो, आणि थोडं स्वच्छ जर ठेवलं, कारण आता आजूबाजूला लोक राहतात, तर चांगलं होईल। पाण्याची व्यवस्था काय आहे? पाण्याची व्यवस्था म्हणजे आपली आहे, तिथं पाण्याचे टाके वगैरे बांधलेले आहेत, ते भरून बांधलेली आहे, पण त्यात कसं आता पाणी भरून नाही ठेवलं तर लोक त्याचा वापर करत नाही जसं पाहिजे तसं, आणि घाण होते म्हणून मच्छर वगैरे त्यामुळे ते भरणं बंद आहे। संडासचा आम्हाला लय त्रास आहे, साफसफाई करायला येत नाही, नाल्या नाही काढायला येत नाही, काहीच नाही। तुमचं घर आहे बाजूला? हा, बाजूलाच लय मच्छर चारून राहिले, लय बिमार पडून राहिले आम्ही। सफाई कामगार वगैरे नाही, काहीच नाही, नुसतं संडास वाज येऊन राहिला, आम्ही जेवून राहिले तिकडे। सांग, हा म्हणजे पुष्कळ म्हणजे कमी 30 वर्ष पुराणा हा शौचालय आहे आणि आता तर त्याचं नूतनीकरण झालेलं आहे। पण नूतनीकरण करत असताना ह्या ठिकाणी जे सुविधा पाहिजे त्याप्रमाणे या सुविधा इथे उपलब्ध नाही आहे। त्याप्रमाणे आपण म्हणतोय की शौचालयामध्ये जे सार्वजनिक शौचालय आहे त्यामध्ये जसं टाकी तर बांधून ठेवलेली आहे, ते नव्याने बांधलेली आहे, परंतु बांधले असल्यानंतर ह्या ठिकाणी बनले त्यावेळेसपासून आता याच्यामध्ये पाण्याचं थेंबसुद्धा त्यांनी टाकलं नाही आहे। त्याचप्रमाणे आपण विद्युत म्हणतो किंवा लाईट असायला पाहिजे, त्या लाईटाचं वायरिंग इथे केलेली असून सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये लाईट अजून लावलेलं नाही। त्याचप्रमाणे माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक घरामध्ये आता शौचालय आलेलं आहे, परंतु ज्यांच्याकडं नाही त्यांना महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही अनुदान देण्यात येतं, परंतु त्याची चौकशी न करता ते अनुदान देण्यात गेलं, पण त्यांनी बांधले की नाही बांधले याची चौकशीसुद्धा महानगरपालिकेने केली नाही, ज्यामुळं असे शौचालय आज वस पडलेले आहेत। पण माझं असं म्हणणं आहे तर जे शौचालय कोणत्या कामात येत नाही किंवा वापरण्यात येत नाही, अगर त्या शौचालयात जागी आहे, त्या जागेचा वापर अगर भविष्यातील चांगल्या गोष्टीसाठी करता येईल, त्या ठिकाणी अगर वाचनालय, अभ्यासिका केंद्र किंवा कसं काही प्रकारचं अगर महानगरपालिकेनं उपक्रम राबवलं तर येणाऱ्या कालावधीत चांगल्या प्रकारचा एक संदेश प्रत्येक व्यक्तीला जाऊ शकतो।